जेवण आणि तुम्ही याच्यामध्ये मी आहे. आणि मी एक हाडाचा शिक्षक म्हणा, मराठी पैशाशी रिलेटेड आहे. हो. झोपणार नाही. त्यामुळे किती वेळ बोलावं आणि कसं बोलावं याची थोडी कल्पना मला आहे. पण तुमचं जास्त वेळ घेणार नाही. एक 5 मिनिटामध्ये मी माझी जे काही मनोगत आहे ते व्यक्त करणार आहे. खरं म्हणजे रामचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. राम हा एक फार चांगला माणूस आहे, हे काही सांगायची गरज नाही. पण तो चांगला का आहे, कशामुळे आहे, आणि तो इतरांपर्यंत पोहोचतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो एक वेगळा रंग भरतोय. त्यातला मी एक माणूस आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये शेअर मार्केट वगैरे ह्या गोष्टी म्हणजे शब्द सुद्धा आम्ही कधी ऐकला नाही. आणि हे सगळं सट्टा आहे, जुगार आहे, अशी एक आमची मानसिकता. शिक्षण फार मोठं, MPhil PhD पोस्ट डॉक्टरेट, पण ह्यात पडायचं नाही. एक भारतीय मानसिकता आपली असते. आणि आपण या कधी विचार करतच नाही. आपण सामाजिक विचार करतो, आपण धार्मिक विचार करतो, राजकीय विचार करतो, पण आर्थिक गुंतवणुकीच्या अनुषंगाने आपण जास्त विचार करत नाही. तो विचार करायला मला रामनी भाग पाडला. खरं म्हणजे मी सुद्धा सुरुवातीला रामला फार विरोध केला. म्हणजे माझी पत्नी लुकिंग मध्ये आहे, तिच्या मैत्रिणी पैसे लावत होत्या रामकडे, आणि त्यांना चांगले परतावा मिळाला. ते माझ्या मागे लागायचे सारखे, अहो आपण काहीतरी करू, आपण काहीतरी करू. एक प्रकारे तिचा आवाज बंद करण्यासाठी मला रामला घरी बोलवलं. माणूस सगळ्याला टाळू शकतो, बायकोला नाही. आणि तो टाळण्याचा गुन्हा करू नका. तर मी ही बायकोचं ऐकलं, रामला घरी बोलवलं. रामची सगळी स्टोरी मी ऐकली. खरं म्हणजे तो रात्री आमच्याकडे 11 वाजता आला होता. सुट्टीचा काळ होता. म्हणलं हा खरं येईल का नाही, पण आला एकदम फ्रेश. 11 वाजता फ्रेश माणूस. आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, मी त्याला व्यक्तिगत प्रश्न विचारायचो, तुला किती फायदा झाला, तुम्ही काय केलं. मग त्यांनी जे जीवन सांगितलं मला, की मी ज्या अवस्थेमधून आलोय, त्यांना म्हणजे एक पहिलं पुस्तक घ्या, झोपडपट्टीतील करोडपती. म्हणजे हा जो प्रवास आहे हा मला अधिक प्रेरणा देऊन गेला, की हा माणूस होऊ शकतो, आपण का नाही. म्हणजे एक प्रकारचं स्वप्न पाहायला लावणारा हा माणूस आहे. आणि त्या माझं स्वप्न वेगळं आहे. तो म्हणतो की मी 100 माणसांना करोडपती करायचा. अरे म्हणलं हा माणूस आपला सारखाच आहे. त्यामुळे रामसाठी टाळ्या होते. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपली प्रत्येक गोष्ट संबंधी बोलतो. आपण भाजी कशी झाली, आज काय झालं, पण आर्थिक गुंतवणुकी संबंधित बोलत नाही. का कोणाला ठाऊक. आणि आपल्या जवळच्या मित्राला, भावाला आपण सांगत नाही. आर्थिक गुंतवणूक किती झाकून ठेवायची, म्हणजे बायको नवऱ्याला नाही आणि बायको नवरा बायको सांगत नाही, ही आपली घराघरात परिस्थिती. त्यातून बाहेर पडलं पाहिजे. हे रामपून मी शिकलो. आणि जेव्हा मला फायदा झाला तेव्हा मी माझ्या सिटीवर कॉलेजमध्ये शिपायापासून ते प्राध्यापकापर्यंत सगळ्यांना गोष्ट सांगत बसतो. आला की त्याला सांग, एसटीत करून बसलो त्याला सांग, पाहुणा आला त्याला सांग. हे का, आपल्याला ज्या गोष्टी फायदा झालेला आहे आपण इतरांना सांगितलं पाहिजे. किंवा आज मी 101 माणसं माझ्या मार्फत रामकृष्ण पाठवलेली आहे. हे मला का करावं असं वाटलं, राममुळे. भारतीय मानसिकता फार वेगळी आहे. पैसा हवा आहे, पण तो कोणत्या पद्धतीने. संत तुकाराम महाराज म्हटले होते, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आम्ही पैसा कमवणार पण चांगल्या मार्गाने. आणि आपण पैसा कमवतो कोणाच्या मार्फत कमवतोय, तो माणूस कसा आहे. तो जर व्यसनी असेल, वेगळा असेल, तर आपल्याला त्यातून आनंद मिळत नाही. आपण जास्त पैसा कमवण्याच्या नादात लागत नाही. मी तो कसा विचार करतो. राम त्या सगळ्या निकषांवर खरा होतो.
ही म्हणजे भारतीय मानसिकता फार महत्वाची आहे. काय की आपण पैसे पाहिजे आपल्याला, ह्यात वाद नाही, पण ते कोणत्या मार्गाने आणि कोणाच्या माध्यमातून, ते दोन्ही जर चांगले असतील तर आपल्याला त्या पैशातून मिळणारा जो आनंद आहे तो वेगळाच. म्हणून रामनी हा संस्कार माझ्यावर केला की आपण चांगल्या मार्गाने पैसे कमवू शकतो. खरं म्हणजे मी करोडपती होईल असं मला स्वप्न वाटलं नव्हतं, आणि स्वप्न पाहिजे नव्हतं. रामने सांगितले की तुम्ही महिना 5,000 गुंतवल्यानंतर सुद्धा 20व्या वर्षी 25व्या वर्षी करोडपती होऊ शकता. आणि त्यांनी दाखवून दिलं. 12% 10% मिळालं तरी, म्हणजे वेगळा दार त्यांनी खुल्लं केलं. तरी माझं 5-6 वर्ष त्याच्यावर विश्वास नव्हता. तो मला म्हटला होता की तुम्ही गाडी सर कॅश मध्ये घेऊ नका, लोन वर घ्या. म्हणून काय घ्यायचं, मास्टर कोणाचं ऐकत नाही, ऐकू. पण हा मास्तरांचा मास्टर निघाला. आणि नंतर मला कळलं काय नाही, राम म्हणतो ते खरं आहे. त्याचा ऍप आला, माणसं पाहायला लागलो, अरे आपण अरे म्हणजे चुकलं. मग ठीक आहे, इथनं पुढे चूक करायचं नाही. आता राम सांगेल तेच. मग घर घेतलं तसंच झालं. रामने मी घर घेऊ शकलो. म्हणजे ह्यातनं किती पैसे मिळाले हा मुद्दा तर महत्वाचा आहे. आपले स्वतःचे पैसे बचत होतात. म्हणजे माझं घर होतं, मी तरी मोठं घर घेतलं. म्हणजे मी ती कल्पना केली होती की मी इतक्या मोठ्या रकमेचं घर घेऊ शकेल. पण माझे हे बचत होऊ शकतं एवढे, आणि ह्याला एवढा फायदा होऊ शकतो. म्हणजे 10 वर्षात मी हे नुसतं व्याजावर घर फेडू शकतो. हा आत्मविश्वास सामने घेऊ. म्हणजे एक प्रकारचा सामाजिक विचार करणारा मी माणूस, धार्मिक विचार करणारा आणि राष्ट्रीय विचार करणारा माणूस आता आर्थिक विचार करू लागलेला आहे. बऱ्याच वेळा आमचं माइंड वेगळं असतं. आपला पगार मिळतोय ना, काय काळजी करायची, आपल्याला पेन्शन मिळणार मरेपर्यंत काळजी करायची नाही. आपण मेल्यावर बायकोला मिळणार आहे, चिंता आहे का, लागतं काय आपल्याला, असा विचार करणारी माणूस होतो. परंतु तुम्हाला काही न करता जर पैसे मिळत असतील तर, चांगल्या कारणाने पैसे मिळत असतील तर मग का गुंतवू नये, का करू नये. आणि खरं म्हणजे रामने सांगितलं की एखादी असं शेअर मार्केट हा वर खाली होतो. कोरोनाच्या काळामध्ये मला फार चांगला अनुभव आला. मी चांगला म्हणतोय, माझे काही पैसे होते आणि त्यातनं माझा काही नफा थोडा निम्मा कमी झाला. मी असा विचार केला की हेच पैसे माझे जर बँकेत असते तर मला काय 1000 रुपये मिळाले असते. आज मी लाखोत फायदा बघतोय ना. आणि त्या काळी सगळं शेअर मार्केट बंद झालं होतं. मी म्हणतो जगातले सगळे शेअर मार्केट बंद झालेत करोना काळात, तरी आपण एवढा लाखात फायदा आपला आहे, काय कमी झाला असं तरी. आता म्हणलं आयुष्यामध्ये कधीही एसआयपी बंद करायची नाही, कधीही आयुष्यात बंद करणार नाही. मला पेन्शन आहे, पैसे येत राहणार आहेत आणि माझी एसआयपी कट जाणार. म्हणजे तो जो प्रसंग घडला आणि त्यात म्हणजे ती संधी आहे, मार्केट खाली गेलं ही संधी आहे. हे जे त्याने मला पटवून सांगितलं, आपल्या युनिट जास्त मिळतात, त्याचा फायदा कसा होतो आणि त्याच्यामुळेच पैसे कसे वाढले. म्हणजे कोरोना काळाने मला जे शिकवलं, आरोग्यासंबंधित शिकवलंच आपल्याला, परंतु रामच्या मार्फत पैसा सुद्धा मी प्रत्येक गोष्टीचा कसा फायदा उचलायचा. मार्केट खाली गेलं शेअर खरेदी करा, मार्केट वर गेलो विका, या पद्धतीने ते संस्कार रामने केले. त्यामुळे राम हा आमच्या घरातला एक सदस्य काय झालाय, एक सदस्य झालेला आहे. म्हणजे रामकडे आज 2000 माणसं, 2000 कुटुंब त्यांनी जोडली. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. 500 कोटी गुंतवतोय ही गोष्ट आहेच, पण त्याचबरोबर 2000 माणसं जोडली आणि प्रत्येक घरातल्या माणसाला हा आपल्या घरातला मेंबर वाटतो. ही जी कमाई राम हे फार महत्वाची. तो आज करोडपती आहे, पण त्याचं राहणं, वागणं, बोलणं कुठेही म्हणजे पैसा कमवल्यावर माणसं म्हणतात की मगरुरी येते असं म्हटलं जातं. माणूस कसा मगरुरी वागतो, इतरांना कमी लेखतो. म्हणजे कार्ल मार्क्सने सुद्धा याची मांडणी करताना शेक्सपियरच्या काही नाटकांची उदाहरणं दिली होती की पैसा लावून माणूस कसा वागतो, घरच्यांशी बाहेरच्यांशी तसं बघणं, बोलणं, चालणं कसं बदलतं. कदाचित रामच्या मार्फत पैसा आल्यामुळे
आमच्यात तो बदल झाला नाही तसा. अरे हा याच्याकडे एवढा आहे तरी हा अजून असंच आहे, पैसे येत राहतात जात राहतात. आपण जमिनीवर राहिलो पाहिजे. म्हणून तो जे म्हणतोय ना पैशाचं चांगल्या पद्धतीने कसा लावायचा, म्हणजे त्याची जी पुस्तक आहे इन्व्हेस्टर माइंडसेट, प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे हे पुस्तक जर 20 वर्षापूर्वी माझ्या हातात आलं असतं तर मी मागच्या मित्राला म्हणतो की मला घर गाडी सगळं होऊन सुद्धा एक 12-13 कोटी रुपये माझं असतं. हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला पैसे कसे गुंतवायचे, तुमची मानसिकता कशी असली पाहिजे, तुमचा संयम किती महत्वाचा आहे, सातत्य किती महत्वाचं आहे, दीर्घकालीन गुंतवणूक किती महत्वाची आहे. हे पुस्तक हे त्याच्या जो व्यवसाय आहे त्याची जाहिरात करणारे नाही. आम्ही समीक्षक आहोत, खरं वाईट जाहिरात करणारं पुस्तक नाही. सामान्य माणसाने कशी गुंतवणूक करायची की त्यांच्यासाठी आहे. जो 500 रुपये 1000 रुपये 5000 रुपये लावू शकतो आणि तो करोडपती कसा होऊ शकतो, आणि त्याने काय केलं पाहिजे, पैसे कसे लावायचे, एक आपलं जे मानसशास्त्र आहे ते ढळून कसं द्यायचं नाही, ह्यासाठी उत्तम आहे. त्यांनी शिकू ह्यात आपण काय शिकलो, निष्कर्ष फार छान एकदम असं कॉमन माणसाला कळेल अशा पद्धतीने पुस्तक लिहिलं आहे. खरं म्हणजे हे पुस्तक जाऊन पाहिलं मी गाईड आहे, माझ्याकडे 12 PhD झाले हाताला. हे PhD थेसिस असं मला वाटतं. म्हणजे मी जर रामने जर हे PhD केली असती तर त्याला पुणे विद्यापीठात PhD मिळाली असती. हे पुस्तक दिलं असतं. हा प्रबंध वाटला मला. 7 प्रकरणं दिलेली आहेत. प्रत्येकाने फार बारीक निरीक्षण त्यांनी नोंदवली आहेत, काही उदाहरणं दिलेली आहेत, काही कथा सांगितलेल्या आहेत की रामने पैसे गुंतवले, कृष्णाने प्रश्न गुंतवले तर कसं झालं, काय झालं. म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक प्रश्नाची उत्तर मला माझी उत्तर त्यातून मिळाली की मी काय केलं पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारले माणूस पुस्तक वाचा, तुम्हाला तुमची उत्तरे मिळतील. आणि यासाठी करा असं काही नाही, तुम्ही सगळीकडे पैसे गुंतवा. किती पैसे गुंतवले पाहिजे, तुम्ही कोणत्या पद्धतीने, म्हणजे 50 30 20 आयुष्यात तुमचे जे पैसे आहेत ते कसे गुंतवायचे, घरासाठी, खर्चासाठी, गाडीसाठी, हे प्रत्येक गोष्ट राम सांगतो. म्हणून रामचं कौतुक करावं थोडं छोटं. कारण का बऱ्याच वेळा माणसं ना की काही माणसांनी सांगता येत नाही, नॉलेज फार असतं. रामचं वैशिष्ट्य असं आहे की तो उत्तमपणे सांगतो. तो जेवढं चांगला बोलतो त्यापेक्षाही चांगलं पुस्तक झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळा त्याच्या बोलण्यातून आपल्या काही प्रश्नांचं पूर्ण समाधान होणार नाही, परंतु पुस्तकातून समाधान होतं. म्हणून सातत्याने म्हणजे मला ते बऱ्याच वेळा राम ज्या पद्धतीने बोलतो ना तसं मला पुस्तक वाटतं. संवादी शैली आहे. मी बरंच म्हणतो माझे हे पुस्तक जवळ आहे, म्हणजे माझ्या एक प्रकारे माझा राम जवळ आहे असंच मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या आयुष्यात फार महत्वाच्या आहेत. म्हणजे बचत हे किती महत्वाची आहे. छोटीशी बचत 5000 ती तुम्हाला शेवटपर्यंत फार चांगलं काय देऊ शकते. म्हणजे बऱ्याच वेळा आपण कसा विचार करतो की बऱ्याच वेळा आपण या जन्मानंतर दुसऱ्या जन्मात आपलं काय मिळेल याचा विचार करतो. पण रामने आता असा विचार मला भाग पाडलं की म्हातारपणात तुझं म्हातारपण कसं आहे, सेवानिवृत्तीचं तुझं जे कालखंड आहे तो कसा गेला पाहिजे. आमच्या 3 महिला पुढे आल्या होत्या, त्यांच्याकडे पाहून असं वाटलं अरे क्या बात आहे, असं जीवन असतं. त्यांचं बोलणं, त्यांचं एक प्रकारचं हसणं, आत्मविश्वास. आपण काय पुढं श्रीमंत घरात आलोच नाही, कॉमन घरात मध्यमवर्गीय होतो आपण, पांढरपेशी मध्यमवर्गीय. परंतु जर योग्य पद्धतीने काही भाग आपण गुंतवला तर आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. स्वप्न सगळे पाहतात. म्हणजे मी जग बघेल का, मला असं वाटायचं शक्यच नाही आपल्याला. पेन्सिल मिळणार आहे पण एवढे पैसे नाही मिळणार. आता म्हणतो नाही, नक्की पाहणार, 90,000 नक्की बघणार. उशीर झालाय ठीक आहे, झालाय ना काय हरकत नाही, उशीर होऊ द्या. पण तो आता 70-80 पर्यंत माणूस सहज जगतोय. आणि जर असा पैसा मिळत असेल आणि व्यवस्थित झोप लागत असेल तर आपण 100 नक्कीच पार करू.
आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. फक्त गुंतवणूक करा दीर्घकालीन. त्याचा तो मंत्रच आहे काय की संयम ठेवा, सातत्य ठेवा आणि दीर्घकालीन. झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न बघू नका. त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. हे पुस्तक कोणासाठी आहे? छोटी छोटी बचत करणारा माणूस. 5,000, 10,000, 30,000, 40,000, 50,000. आणि माझी असं म्हणजे माझ्या मित्रांचा मी पाहतो अनुभव, ज्यांनी 5,000 पण सुरुवात केली ना ते आज 90,000 पर्यंत गेले. आमचे भोईटे सर चित्र माझ्या पुढे 5 ते 90, मी 5 ते 50. वाढ म्हणजे कोणी बंद करत नाही. ज्यांनी बंद केले मधल्या काळात, करोना काळात आमच्या काही मित्रांनी बंद केले, त्याच प्रस्तावले. असे माझ्याकडे अनेक म्हणजे अनुभव आहे. म्हणजे मी खऱ्या अर्थाने रामसाठी काम करतो असं मला वाटतं बराच वेळा. आमची पत्नी म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगता, कशाला दाखवता? कारण बराच वेळा आपले पैसे लोकांना दाखवणं, इन्कम वगैरे हे लोकांना आवडत नाही. विशेष महिन्याला अजिबात नाही. पण आम्ही शिक्षक हे असं बघ, आमचा ऍप आहे ना सगळं दाखवतो. मी काल येताना सुद्धा आमच्या ऑफिस मधल्या शिपायाला सांगत होतो, हे बघ असं कर. तो मला मी महिना 1,000 रुपये टाकतो. म्हणलं ओके टाक. हे त्याच्यासाठी प्रत्येकाचं भलं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आपण ते करू शकत नाही. सल्ले फार देतात भारतीय माणूस, सल्ले द्यायला फार असं करा, हे असं असतं असतं. पण आर्थिक मदत म्हणलं की हो पैसा वाईट आहे, पैसा वाईट आहे म्हणून देऊन टाक दुसऱ्याला. पैसा वाईट जवळ ठेवू नको. तू तसं नाही. सल्ले फार देणार, आर्थिक सल्ले द्या जो रोख स्वरूपात त्याला मिळेल. म्हणून माझ्यासारखा तुम्ही रामचे काय व्हा, रामसाठी काम करा. कसलंही पेमेंट न घेता. काय तसं मी करतोय. फार वेळ झाला. सगळ्यांनी पुस्तक वाचावं अशी विनंती करेन. धन्यवाद.